सदा पार्वतीच्या नंदना मोरया पार्वतीच्या नंदना मोरया जगदनीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी मालां कंदरं कन्यनेत्रं सदधवलासं विठ्ठलं पांडुरंगा पेरू प्रथमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस्फुरदिक् प्रदेशं मुनीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओ नमो ज्ञानेश्वरा
चराचरी मी कला कुसरी चणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सानंद मानंद गगने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीना तमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपदे श्रीविश्वनाथं शरणं प्रपदे मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आइये हनुमन्त हस्ते स्फाटकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् आता वैवार्षिक पावनती भासुती पंचानन समानातया श्रोत्यांच्या चरणी जाना साष्टांग नमन करतसु वाते भूषित पावना ते प्रत्यक्षार मजेंद्रा समानतयांच्या चरणी जाना साष्टांग नमन करतसु मजती सदसो परम विख्यातो जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयांच्या चरणी नमन गा आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा काजी कीर्तने वैवासित लोका तयांच्या चरणी नमन गा जेने धर्म जितिलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाच्या कुळी तया छत्रपतींच्या चरण कमळी साष्टांग नमन करतसु आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा जया
विद्यांजलिकरण तेची वंदू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारुया आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु धर्मगुरु राष्ट्रगुरु जिजाई रमण गोल्लोबानंद कणकाई पुत्र देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा तो असा की पुण्य पावन नगरी इसापूर या इसापूर नगरीमध्ये होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहामध्ये मला दुसऱ्या दिवशीचे कीर्तन रूपी पुष्प मिळाले. याचं मी परम भाग्य समजते. आणि आज मला कीर्तनात साथ देणारे हरिभक्त पारायण सोपान महाराज, दुर्गेश महाराज, हरिभक्त पारायण दुर्गेश महाराज, हरिभक्त पारायण वैभव महाराज आणि हरिभक्त पारायण ज्ञानदेव महाराज, चौकदार बाबा आहेत, तसेच विनेकरी बाबा आहेत आणि भजनी मंडळी आहेत आणि श्रोते मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. या अभंगात संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन करतात. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे, की त्याच्या भजनाचे जर पोवाडे गायले, त्याच्या नामाचे जर पोवाडे गायले तर कळी काळ सुद्धा पाया पडतो. मग तो असा कोण आहे? तो हा पंढरीचा राणा. तो कोण आहे? तो पंढरपूरचा राजा आहे, तो पंढरपूरचा राणा आहे. हे माझं मत नसून तुकाराम महाराज म्हणतात. हे तुम्ही कोणाला विचारा. पुसा 618 जण. हे माझं मत नाहीये. तुकोबारायांनी गाथा निर्माण केली, पण स्वतःच्या मताचा आग्रह कुठेही धरला नाही. या व्यासपीठावर स्वतःच्या मताचा आग्रह धरणं म्हणजे गायचं मांस खाण्याइतकं पाप आहे. स्वतःच्या मताचा आग्रह, स्वतःचं मत घरी बायको पुढे जाऊन मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. विठ्ठल. तुकोबारायांनी गाथा निर्माण केली तरी तुकोबारायांनी स्वतःचं मत कुठं मांडलं नाही. मग तुकोबारा म्हणतात हे माझं मत नसून तुम्ही कोणाला विचारा. पुसा 618 जण, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाला तुम्ही विचारा की त्याच्या नामामध्ये किती ताकद आहे. आता गर्जन म्हणजे काय? आभाळ गरजायला म्हणतो की नाही? गर्जन म्हणजे मोठ्याने म्हणणं. गर्जन म्हणजे मोठ्याने म्हणणं. मग काय सांगतात तुकाराम महाराज? त्याचे जर आपण भजन केलं तर कळीकाळ सुद्धा आपल्या पाया पडतो. कळीकाळ म्हणजे यम बरं का. काही लोक म्हणतील आम्हाला मोठ्याने भजन करायला आवडत नाही, आम्हाला चिंतन करायला आवडतं. मग त्याचं फळ काय? चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं आपण चिंतन जरी केलं तरी भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष आपल्याला मिळतो. काही माणसं म्हणतील आम्हाला भोगही नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. आम्हाला कुठे जाण्याची इच्छा आहे? आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. मग वैकुंठाला जायचं कसं? वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाचा मार्गही तुमच्या आमच्या सारख्या माणसांना सुलभ आणि सोपा होऊ शकतो, पण कधी? तुका म्हणे ज्याच्या नावे. त्याचं नाव घेतलं तर. म्हणून ज्याचे गरजता वाढे हा झाला माझ्या मतीप्रमाणे अभंगाचा सरळ सोपा भाव. विठ्ठल. लक्षात घ्या, नद्याचा जर आपण फारसा विचार केला तर या नद्याचा भजनाशिवाय काही उपयोग नाही. या नद्याचा भजनाशिवाय उपयोग नाही. बघा, एखादा प्राणी जर मेला तर त्याच्या कातड्याचा उपयोग होतो. आता प्राण्यांच्या कातड्याचा उपयोग होतो. अमृदुंग प्राण्यांच्या कातड्यापासूनच बनवलेला आहे महाराज. खूप उपयोग होतो. पण हा प्राणी मेला तर याचा काही उपयोग होतो का?
नाही. या नद्याला जर आपण जाळून टाकलं तर याची राख होते, याला पुरून टाकलं तर किडे खातात आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याची विष्ठा तयार होते. भजनाशिवाय याचं काही तुका म्हणे भजन प्रमाण, तुका म्हणे भजन प्रमाण, तुका म्हणे सोहम जोजोरे बाळ. नरते हा दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरते हा दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आत्मा मातृ सुमिना, हो बाळाला पाळण्यात टाकते आणि त्याला झोका देत असताना सांगते, बाळा हा देव नाशिवंत आहे. आणि आपली आई काय सांगते? आपली आई आपल्याला पाळण्यात टाकते आणि झोका देत असताना म्हणते, यू यू हाड हाड, यू यू हाड हाड, यू यू हाड हाड. जन्मल्यापासून जे बिचारे जे हाड हाड होते ते मरेपर्यंत संपत नाही महाराज. विठ्ठल आपली आई स्वतःच्या लेकरावर कसे संस्कार करते. वर्षा 6 महिन्याचं कपड्यात गुंडाळलेलं लेकरू असतं, त्याला त्याची आई अशी घेते, तुला मामाची पोरगी बायको करायची म्हणता की नाही? हसायला म्हणजे म्हणता. दमदर दमदर कुठून आणायची कोणाची करायची किंवा सांगायचं कामच पडणार नाही. बघा आपण त्याच्यावर लहानपणापासून विषयाचे संस्कार करतो महाराज. आपण त्याच्यावर लहानपणापासून विषयाचे संस्कार करतो.
आहे हा नद्या नाशिवंत आहे. हा नद्या नाशिवंत आहे आणि नाशिवंत आहे म्हणून आपण भजन केलं पाहिजे. आणि जेवढं आयुष्य भेटलं त्याच्यात पण चांगलं आहे का महाराज? नाही, त्याच्यात पण दुःख रोग आहेत. शरीर दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आयचे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले. बघा तुकाराम महाराज सांगतात शरीर पवित्र पण आहे आणि शरीर अपवित्र पण आहे. मग महाराज तुमची डबल इंजिनची गाडी आहे का? इकडे बी चालते तिकडे बी चालते. तुम्ही का मांडोळासारखे आहेत का? तिकडे पण चालता आणि इकडे पण चालता. हा, इथं बऱ्याचशा गाड्या डबल इंजिनच्या असतील ना. कीर्तनाकडे पण चालतात आणि तमाशाकडे पण चालतात. बघा कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. आता हे सोपान महाराज आणि हे दुर्गेश महाराज. सोपान महाराज आणि दुर्गेश महाराज इसापूरच्या बस स्टँडवर गेले. इसापूरच्या बस स्टँडवर गेले आणि तिथे गेल्यावर सोपान महाराजांना दिसलं की एक हॉटेलवाला जिलेबी तळत आहे. एक हॉटेलवाला जिलेबी तळत आहे. मग सोपान महाराज म्हणले, ओ दुर्गेश महाराज, चला जिलेबी खायला जाऊया. दुर्गेश महाराज म्हणले, खात वाटायली पण अजून काला झाला नाही. अजून काला झाला नाही, आज दुसरा दिवस आहे. बरोबर आहे की नाही? अजून काला झाला नाही, माझ्या खिशात काही पैसे नाहीत. तुम्हाला खायची तर तुम्ही खाऊन या. सोपान महाराज म्हणतात, मग माझ्या पण खिशात पैसे नाहीत, पण आवडली ना, खात वाटली, इच्छा झाली, खायचं, मग काय नाही. दुर्गेश महाराज म्हणले, पैसे नाही, खायचं कसं, परिणामाला कसं भोगायचं? मग सोपान महाराज म्हणले, तुम्हाला जे करायचं ते करा, मी तर चाललो जिलेबी खायला. सोपान महाराज गेले आणि जिलेबी खात बसले. दुर्गेश महाराजाला दम निघाला. दुर्गेश महाराजाला वाटले, अरे याच्याकडे पैसे नसून हे आणायला लागलं. पहिले तर याचं होईल काय व्हायचं ते, पुन्हा आपण बघून घेऊ. दुर्गेश महाराज पण गेले. दुर्गेश महाराज पण गेले आणि जिलेबी घेऊन खात बसले. सोपान महाराज झालं. सोपान महाराजांना हात धुतले, निघाले. हॉटेलवाला म्हणाला, अ पांढरी टोपी. सोपान महाराज म्हणले, काय झालं? ते म्हणले, पैसे दिले नाही. आधी पैसे घेतले नंतर जिलेबी घेतली. आधी पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. हॉटेल वाला मला, खोटं बोलताय तुम्ही, तुम्ही पैसे दिलेच नाही, आधी जिलेबी घेतली. मग याची भांडण सुरू झाली. हॉटेल म्हणायचा नाही दिले, सोपान महाराज म्हणायचे दिले. हॉटेलवाला म्हणायचा नाही दिले, सोपान महाराज म्हणायचे दिले. तेवढ्यात दुर्गेश महाराज झालं, ते उठले आणि ते म्हणले, तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. याला म्हणतात खोटं बोल, रेटून बोल. हॉटेलवाला गोंधळात पडला. त्याला वाटलं दोघं कशी खोटी बोलतील. ते म्हणा, नाही हो, तुम्ही दिले, या माणसाने दिले नाही. दुर्गेश महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली. सोपान महाराज त्याचं पाहून घेतले. मग याच्या दोघांची भांडण सुरू झाली. हॉटेलवाला म्हणायचं दिले, नाही दिले, आणि सोपान महाराज म्हणायचे दिले. मोठी भांडण झाली आणि मग तिथं इसापूरची माणसे जमा झाली. ते म्हणले, महाराज काय झालं? मग सोपान महाराज म्हणले, ह्या हॉटेलवाला म्हणायला मी याला पैसे नाही दिले. आता महाराज माणूस मी याला 20 रुपयासाठी फसवणार आहे का? मग माणसं म्हणले, नाही, तुम्ही तसे नाहीत, पण यायला तरी कसं खोटं बोला. इथं दुसरा कोणता तरी व्यक्ती पाहिजे ना, इथं तिसरा कोणता तरी व्यक्ती असला पाहिजे. मग इथं तिसरं कोणी होतं का? ते हॉटेलवाला म्हणले, ते तिथं ते दुर्गेश महाराज बसलेले ते होते बघ इथं. मग ते दुर्गेश महाराजांना बोलवलं. त्याला म्हणलं, ते सोपान महाराजांना पैसे दिले का? दुर्गेश महाराज म्हणले, जो बोलूंगा सच बोलूंगा, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगा. दुर्गेश महाराज म्हणले, जे बोलेन ते खरं बोलेन, खऱ्याच्या शिवाय काहीच नाही बोलणार. दुर्गेश महाराज म्हणले, मला बाकीचं काही माहित नाही, पण मी शपथ घेऊन सांगतो की जसे मी हॉटेलवाल्याला पैसे दिले तसे सोपान महाराजांना सुद्धा हॉटेलवाल्याला पैसे दिले. म्हणजे यांनी
यांनी पैसे दिले नाही तेही खरं आहे आणि यांनी पैसे दिले नाही तेही खरं आहे. अशा कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. महाराज विठ्ठल